हॅलो नमस्कार, मी प्रांजली. तुमची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही होओपोनोपोनोचा वापर कसा करू शकता किंवा होओपोनोपोनोचा वापर करून तुम्ही तुमची कोणतीही इच्छा कशा पद्धतीने पूर्ण करू शकता, तीही दिवसातले दररोज अगदी फक्त तुमच्या 24 तासातले 2 मिनिट जरी तुम्ही होओपोनोपोनो प्रेयर आणि या मॅनिफेस्टेशन टेक्निकसाठी तुम्ही दिले तर तुमची जी इच्छा आहे, जी आपण म्हणतो ना की 1000% स्पीडने फास्ट तुमची जी इच्छा आहे ना ती पूर्ण होईल. फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगते की बऱ्याच दिवसापासून तुम्ही तुमची एखादी डिझायर सॅलरी असेल, जसं की मला एवढं पॅकेजचा जॉब हवा आहे, त्यासाठी प्रयत्न करता. एखाद्या स्पेसिफिक कंपनीमध्ये स्पेसिफिक शहरामध्ये तुम्हाला जॉब हवा आहे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. किंवा तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे, पण तुमची जी डिझायर आहे, तुमचं जे मॅनिफेस्टेशन आहे ते पुढे म्हणजे तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन गेलेले आहात. काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स की तुमचं घर होत नाहीये, मुलाला जॉब लागत नाहीये, मिस्टरांचं प्रमोशन होत नाहीये. जे काही जगाच्या पाठीवर तुमची जी कोणती इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण त्याच्यामध्ये ती इच्छा पूर्ण होण्याच्या ऐवजी ब्लॉकेजेस वाढत चाललेले आहेत. म्हणजे तुम्ही चेस करताय, तुम्ही जेवढं तुमच्या इच्छेच्या पाठी लागताय तर ती इच्छा पुढे तुम्ही त्याच्या मागे आणि यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी आलेली आहे. कुठेतरी तुम्ही नकारात्मक झालेला आहात की माझी ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही किंवा माझ्या कोणत्याच इच्छा पूर्ण होत नाहीत, माझं नशीबच फुटकं आहे, असे तसे नकारात्मक विचार तुमच्या डोक्यामध्ये सुरू झाले असतील तर ही टेक्निक करायला सुरुवात करा. अगदी काही दिवसांमध्ये तुम्ही स्वतः सुद्धा हील व्हाल आणि तुमच्यामध्ये आणि तुमच्या त्या मॅनिफेस्टेशनमध्ये, तुमच्या त्या इच्छेमध्ये, त्या दोघांच्या मध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही ब्लॉकेजेस आहेत, जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत, निगेटिव्ह विचार आहेत, तुमचे स्वतःचे असतील किंवा कोणी तुम्हाला बोललेलं असेल, काही असेल, हे सगळे हील होतील, हे सगळे रिमूव्ह होतील आणि तुमचं मॅनिफेस्टेशन जे आहे ते इझिली कंप्लीट होईल. तर यासाठी कशी ही टेक्निक करायची आहे? सुरुवातीला आता ही टेक्निक आपण मल्टिपल विशेससाठी करू शकतो का? तर हो, करू शकतो. यासाठी कोणतीही लिमिट नाहीये की एक तुमची इच्छा घ्या, 2 घ्या किंवा 10 घ्या, पण एका वेळी एक इच्छा घ्या. का घ्या? कारण तेव्हा आपण एकच जेव्हा इच्छा घेऊ तर आपण त्याच्यावर पूर्णपणे 1000% आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करू शकू आणि जेवढं जास्त एकाग्रतेने आपण त्याच्या एका इच्छेवर काम करू तेवढ्या लवकर ती पूर्ण होईल. आणि तुम्ही 10 इच्छा घेतल्या, याच्यावर थोडं, त्याच्यावर थोडं, मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन कोणत्याच एका इच्छेवर 100% राहणार नाही आणि मग तुमच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत किंवा इच्छा पूर्ण होण्यासाठी डिले होऊ शकतो, उशीर लागू शकतो. त्याच्यामुळे एका वेळेला एकच इच्छा घ्या. आता समजा आपण स्वतःच्या घराबद्दल घेऊया. तुम्हाला तुमचं स्वतःचं घर हवं आहे. घर घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. हो, तुम्ही तुमचा 100% देताय, तुम्ही प्रयत्न करताय की पैशाची जुळवाजुळव कशी करता येईल, की इकडून असं करायचं, इकडून लोन काढायचं, तुम्ही इकडे फाईल दिली किंवा माझं जुनं काही घर असेल ते हे करायचं किंवा माझे वडील मला काही देणार आहेत, असं तसं सगळं तुम्ही डोक्यामध्ये ठरवलेलं आहे. पण याच्या पलीकडे आता तुमची इच्छा काय? स्वतःचं घर घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यात जे सगळं काय कसं करायचं ते सगळं तुम्ही तयार केलं की मी असे पैसे वगैरे करणार. पण आता ह्या दोन्हीच्या मध्ये तुम्ही तयारी करताय आणि तुम्हाला घरही घ्यायचं आहे, ह्या गोष्टी तुम्ही करताय, पण ह्या दोन्हीच्या मध्ये एक मन आहे तुमचं आणि तिथे कुठेतरी आहे की पैशाची जुळवाजुळव होईल का? 10 वर्ष लोन असतं, माझ्याकडून फेडणं होईल का? मग पुढे माझ्या मुलांचं शिक्षण आहे, मग त्यांची फीस वाढेल, ती फीस आणि हे माझ्याकडून मॅनेज होईल का? माझे सासू सासरे मला पैसे देतील का? बँक आम्हाला लोन देईल का? आमची तर तेवढी पेमेंटच नाही आहे की बँक आम्हाला एवढं लोन देऊ शकते. आमची तर तेवढी लायकीच नाही आहे की आम्ही 2 BHK फ्लॅट घेऊ शकतो. आमचं तर तेवढं हेच नाही आहे की आम्ही त्या एरियामध्ये, त्या शहरामध्ये घर घेऊ शकतो. म्हणजे एकीकडे तुम्ही प्रयत्न करताय घर घेण्यासाठी, समोर तुमचं क्लिअर सुद्धा आहे विजन, माझं घर, पण त्याच्यामध्ये जे हे विचार आहेत ना, जे मी आता सांगितले, तर हे आहेत ब्लॉकेजेस, ह्या आहेत निगेटिव्हिटी, हे आहे तुमचं सेल्फ टॉक, जे तुम्ही स्वतःशी बोलताय. आणि हे सेल्फ टॉक करत असताना तुमच्या ज्या सगळ्या इमोशन्स आहेत त्या जागृत होत आहेत. म्हणजे सेल्फ टॉक
तुमच्या इमोशन्स आणि हे सेल्फ टॉक तुम्ही अफर्मेशनच्या स्वरूपात करताय. अफर्मेशन पण कशा? निगेटिव्ह अफर्मेशन. माझं लोन क्लिअर होणार नाही, माझं लोन क्लिअर होणार नाही, सासू पैसे देईल का नाही, पैसे देईल का नाही, म्हणजे सगळे निगेटिव्ह तुम्ही हे करताय. आणि हे ब्लॉकेजेस आहेत आणि ह्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होऊ देत नाहीयेत, ज्या तुमचं मॅनिफेस्टेशन कंप्लीट होऊ देत नाहीयेत. मग ही जी निगेटिव्हिटी आहे, जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, जे निगेटिव्ह सेल्फ टॉक आहे, हे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, हे हील करायचं आहे. आता तुम्ही एका जागेवर कुठेही शांत बसलात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही एखाद्या शांत जागेवर तुम्ही बसायचं आहे. कसंही तुम्ही बसा, ज्या पोझिशनमध्ये तुम्हाला रिलॅक्स वाटेल त्या पोझिशनमध्ये तुम्हाला बसायचं आहे. डोक्यामध्ये एक की हां विजन, माझं घर मला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय प्रयत्न करत आहात ते, आणि लक्ष केंद्रित कशावर करायचं आहे की जे निगेटिव्ह थॉट्स आहेत, जिथे ब्लॉकेजेस, मी आता तुम्हाला जे सांगितलं त्या गोष्टींवर लक्ष क्रिएट करायचं डोक्यामध्ये, माइंडमध्ये कुठेतरी त्या गोष्टी. आणि मग तुम्ही हात जोडून किंवा तुमच्या हृदयावर दोन्ही हात ठेवून तुम्हाला बोलायचं आहे की माझं स्वप्न पूर्ण होत नाहीये, ते फक्त माझ्याच निगेटिव्हिटीमुळे, माझ्या निगेटिव्ह विचारांमुळे, माझ्या निगेटिव्ह सेल्फ टॉकमुळे. आय एम सॉरी. म्हणजे देव तुम्हाला द्यायला आहे, युनिवर्समध्ये तुमचं घर आहे, तुमचाही अधिकार आहे की तुमचंही घर असावं. कारण हे ब्रह्मांड कधी भेदभाव करत नाही की याला द्यायचं त्याला नाही. प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस जे आहेत ते तुमच्याकडून आहेत, निगेटिव्हिटी जी आहे ती तुमच्याकडून आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आय एम सॉरी म्हणायचं आहे की हे घर तू मला भेटू शकतोस, तू अगदी माझ्या जवळ आहेस, मी तुला इझिली घेऊ शकते, पण माझे निगेटिव्ह थॉट्स आहेत ज्यामुळे मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये किंवा तू माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीये, मी तुझं सुख भोगू शकत नाहीये, माझा परिवार माझ्या ड्रीम हाऊसमध्ये राहू शकत नाहीये. आय एम सॉरी, मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी. आजपर्यंत जे काही मी हे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह बिलीफ्स, हे निगेटिव्ह सेल्फ टॉक मी स्वतःशी करत राहिले त्याबद्दल मला माफ कर. सर्व काही विसरून जा, सर्व काही विसरून जा. थँक्यू. मी जे काही आजपर्यंत निगेटिव्ह टॉक वगैरे जे काही घराबद्दल जे बोलले वगैरे ते सगळं विसरून गेल्याबद्दल, तू मला माफ केल्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुमच्या घराला तुम्हाला म्हणायचं, डोळ्यासमोर तुमचं घर आणायचं आणि त्या घराला म्हणायचं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. या घरामध्ये मला माझ्या परिवारासोबत सुखी आनंदाने राहायचं आहे. प्रत्येक सणवार, प्रत्येक फेस्टिवल मला आनंदाने या घरामध्ये सेलिब्रेट करायचं आहे. माझे सुखाचे दिवस, माझी मुलं मोठी झालेली, आमची प्रगती झालेली मला या घरामध्ये बघायची आहे. आय लव्ह यू. त्या घराला तुम्हाला म्हणायचंय. एक दोन वेळेस असं तुम्ही डिटेल बोलायचं की तुमच्या माइंडमध्ये क्लिअर झालं पाहिजे की तुम्ही कशाला आय एम सॉरी म्हणताय, कशाला प्लीज फॉरगिव्ह मी म्हणताय, कशाला थँक्यू म्हणताय आणि कशाला आय लव्ह यू म्हणताय. असं 5 वेळा तुम्ही डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बोला आणि त्यानंतर मग फक्त आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे ते ब्लॉकेजेस डोळ्यासमोर आणायचे आणि त्या ब्लॉकेजेसला तुम्हाला आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणायचं आहे. जसं जसं तुम्ही हे टेक्निक करत जाल तसं तसं तुमचे ते ब्लॉकेजेस रिमूव्ह होत जातील, ते हील होत जातील. तुम्ही आतून सकारात्मक व्हाल आणि तुमची जी इच्छा आहे, मॅनिफेस्टेशन आहे, ते लवकरात लवकर पूर्ण होईल. किती दिवस करायचं? जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की माझे निगेटिव्ह थॉट्स हील होत नाहीत तोपर्यंत ही प्रेयर करा. दिवसभरातून एकदाच करायची का? कोणतंही बंधन नाही. तुम्ही 10 वेळा करा, 100 वेळा करा, पण रेग्युलर करायचा. एक जरी दिवस खंड झाला परत सुरुवातीपासून सुरू करायचं, खंड पाडायचा नाही. अगदी क्लिअर आणि स्पष्ट समजावून सांगितलं आहे.